हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचं काय होणार याची चर्चा. शरद पवारांच्या वाढदिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असं अंकुश काकडेंचं मोठं वक्तव्य. पार्थ पवार राज्यसभेचे खासदार होऊ शकतात तर सुनेत्रा पवार विधानसभा पोटनिवडणूक लढणार. राष्ट्रवादीकडून लवकरच निर्णय घेतला जाणार, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांची मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंनी घेतली भेट. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची विनंती केल्याची सूत्रांची माहिती. तर एनसीपी अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडे सोपवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. अजितदादांच्या निधनानंतर आता धनंजय मुंडेंकडे पुन्हा बीडचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता. तर सुनील शेळके आणि अनिल पाटलांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प मांडण्याची धुरा येणार असल्याची सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश. विमान अपघात प्रकरणी आता सीआयडी चौकशीत काय माहिती समोर येणार याकडे राज्याचं लक्ष. विजय वडेट्टीवार यांच्या गटाच्या नगरसेवकांना मारण्याची धमकी. समृद्धी महामार्गावर अडवत शिवीगाळ. काँग्रेसच्याच सौरभ ठोबरेंसह 6 जणांविरोधात गुन्हा. मालाड रेल्वे स्थानकावर शिक्षकाच्या हत्येत वापरण्यात आलेला चिमटा लोहमार्ग पोलिसांनी केला जप्त. आरोपी शिंदेनं चिमटा ब्रिजवरून दिला होता फेकून. अवघ्या 8 दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण. क्विंटल मागे सुमारे 3000 रुपयांनी कमी झाले दर. शेतकरी सापडला संकटात. कोणत्याही क्षणी अमेरिका करू शकते इराणवर हल्ला. समुद्रात 10 लढाऊ जहाजं आणि अनेक मिसाईल तैनात. प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं ही केली मोठी तयारी. काश्मीरच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी. अनेक भागातले रस्ते बंद झाल्यानं वाहतुकीला फटका. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि यानंतर आता या विमान अपघाताची सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. दरम्यान या विमान अपघाताप्रकरणी तांत्रिक बाबी तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने सुद्धा तपास सुरू केला आहे. तसंच आता या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजे सीआयडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अहवालातून काय बाबी समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. त्यामुळे आता अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी जी ती केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडनं देखील या संदर्भातली चौकशी केली जाते. ती चौकशी सुरू करण्यात आली. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. राहुल, काय तपशील याबद्दल? अगदी 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर वेगवेगळ्या भागात आणि खास करून राजकीय वर्तुळात देखील या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला गेला. अगदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरुवातीला या अपघातासंदर्भात चौकशी करावी अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते करण्यात आलं होतं. मात्र या सगळ्यांना कुठं ना कुठं ब्रेक लावण्याचा प्रयत्न खुद्द शरद पवार यांनी केला आणि या सगळ्याचं म्हणणं ऐकून घेत त्यांनी हा अपघातच असल्याचं देखील स्वतःहून सांगितलं होतं. मात्र तरी देखील
जनमानसाच्या मनात ज्या शंका कुशंका आहेत त्याचं निरसन करण्यासाठी अगदी राज्य पातळीवरच नाही तर केंद्रीय पातळीवरून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि विमान उड्डाण मंत्र्यांकडून देखील या संदर्भातली संपूर्ण चौकशी अर्थात डीजीसी अंतर्गत देखील चौकशी पार पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असताना आता राज्याकडून एसआयटी चौकशीच्या संदर्भात देखील ही मागणी होताना दिसते आणि एसआयटी चौकशीचे पूर्ण आदेश जे आहेत या निमित्तानं देण्यात आलेले आहेत. त्यामुळं येत्या काळात ज्या पद्धतीनं हा दुर्घटना घडली त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांसमोर येतील यासाठी राज्य सरकारकडून तितका प्रयत्न आहे आणि त्यामुळं अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळं जो महाराष्ट्र हळला कोणाच्याही मनात शंका कुशंका राहता कामा नये याचा प्रयत्न राज्य सरकारकडून अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला जातोय. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताची आता सीआयडी चौकशी केली जाणार आहे, त्या संदर्भातले आदेश देखील देण्यात आलेत. आता बघूयात गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये कुणाचा महापौर होणार या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होत्या. अशातच आता ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला या तिन्ही महापालिकांमध्ये महापौरपद देण्यात येणार आहे, तर उपमहापौर भाजपनं आपल्याकडे ठेवलंय. केडीएमसीमधून भाजपनं राहुल दामले यांचं नाव उपमहापौर पदाकरता जाहीर केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे ठाणे त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये सत्तेची गणितं हाती आल्यानंतर आता महापौर पद हे कोणाकडे जाणार, म्हणजे ते शिवसेनेकडे जाणार की भाजपचा महापौर असणार या संदर्भातला फॉर्म्युला ठरलेला आहे. या तिन्ही ठिकाणी शिवसेनेला महापौर पद जे ते देण्यात येणार आहे, तर उपमहापौर पद हे अर्थातच भाजपकडे राहील. आणि आता असं कळतंय की उपमहापौर पदाकरता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपने नाव देखील जाहीर केलेलं आहे आणि ते नाव पुढे येतंय ते म्हणजे राहुल दामले यांचं. त्यामुळे आता ठाणे महापालिकेचा महापौर हा कोण असणार आहे या संदर्भातली चर्चा देखील सुरू झाली आहे. ते नाव आजच्या दिवसात डिक्लेअर केलं जाते का हे देखील लवकरच आपल्याला कळेल. आणि दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेमध्ये देखील शिवसेना भाजप जे ते एकत्र आलेत आणि या सगळ्या याच्यात तिथे देखील आता महापौर जो आहे तो कोण असेल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेना आणि भाजपमधलं युद्ध अखेर थांबलेलं आहे, कारण यामध्ये वारंवार सन्मानाची वागणूक द्या, सन्मानपूर्वक पदं जी ती दिली जावी अशी मागणी करण्यात येत होती. आणि अर्थात महापौर पदावरती भाजपकडनं देखील दावा जो आहे तो सांगण्यात येत होता. पण अखेर या तिन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेचाच महापौर असणार आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत. अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संबंधित महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकेतील काही वरिष्ठ मंडळी होती यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये जे ठरलंय, जे सूत्र झालंय त्यानुसार आपल्याला मिळालेली माहिती जी आहे, सुरुवातीला ठाणे जिल्ह्यात सांगतो. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर हा शिवसेनेचा असेल, उपमहापौर हा भाजपचा असेल. नवी मुंबईमध्ये भाजपचा महापौर असेल तर उपमहापौर शिवसेनेचा असेल. कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर शिवसेनेचा असेल, उपमहापौर भाजपचा असेल. उल्हासनगरमध्ये मात्र थोडं अजून चर्चा पूर्ण झालेली नाहीये, कारण त्या ठिकाणी शिवसेनेनं अनेक स्थानिक जे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे होऊ शकतं की महापौरपद शिवसेनेला, उपमहापौरपद शिवसेनेच्याच मित्रपक्षांना जाईल आणि स्टँडिंग कमिटी जी आहे ती भाजपला जाईल अशी चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी माहिती दिली आहे. तर सर्वात महत्वाचं आणि मोठं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवरती महापौर हा भाजपचा असणार आहे, हे काल रात्रीच्या बैठकीमध्ये निश्चित झालेलं आहे आणि त्यानुसार लवकरच त्याची घोषणा जी केली जाईल. पण आपल्याकडे जी खात्रीलायक माहिती आली आहे त्यानुसार ठाणे जिल्ह्यामधल्या सर्व महानगरपालिकांवरती महायुतीमध्ये पूर्णपणे बैठक चर्चा झाली असून महापौर उपमहापौरचा तोडगा जो आहे तो पूर्णपणे सुटलेला आहे. आणि या ठिकाणी समसमान पद्धतीनं ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर, ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी भाजपचा महापौर, अशा पद्धतीनं वाटाघाटी झालेल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवस म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपालिका निवडणूक ज्या होत्या तेव्हापासून जो वाद भाजप आणि शिवसेनेमध्ये होता, विशेष करून ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, फक्त ठाणे सोडला तर बाकी सर्व ठिकाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये टोकाचे वाद झाले होते, टोकाच्या टीका झाल्या होत्या.
आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना त्यांचा एक वेगळा गट स्थापन केला होता आणि त्या वेगळ्या गट स्थापन केल्यानंतर त्यांनी तिथं भाजपला कुठे सोबत घेतलं नव्हतं. भाजप सोबत आहे, माहिती म्हणून एकत्र आहोत असं वारंवार शिवसेना लोक म्हणायची. पण जो गट कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती नावाचा गट जो स्थापन केला होता 59 जणांचा, त्यामध्ये भाजप कुठे नव्हती. बरोबर. पण आज जी माहिती मिळते त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्हा मुंबईसह शिवसेना आणि भाजप यांची पूर्णपणे बोलणी झालेली आहे. पूर्णपणे तिढा जो आहे महापौर उपमहापौरचा सुटलेला आहे आणि त्या दृष्टीनं आज साधारणपणे 11 ते 3 पर्यंत महापौर उपमहापौरचे अर्ज भरण्याची वेळ आहे. ते अर्ज जे आहे ते भरले जातील. ठाण्यामधून या ठिकाणी नाव जे समोर आलंय भाजपकडून ते म्हणजे कृष्णा पाटील हे नगरसेवक आहेत, त्यांचं नाव पुढे आलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून राहुल दामले यांचं नाव पुढे आलेलं आहे. तर मुंबई आणि वेगळ्या ठिकाणी जे अर्ज भरायचे आहेत त्या ठिकाणी अजून नावं जी आहेत ती भाजपकडून निश्चित झालेली पण शिवसेनेकडून निश्चित झालेली नाहीयेत. कारण याच बरोबरीनं स्टँडिंग कमिटी असेल, शिक्षण समिती असेल, परिवहन समिती असेल, MMRD सदस्यपद असेल, वेगवेगळी पदं महानगरपालिकांमध्ये असतात आणि ही पदं अक्षरशः मोठी पदं असतात. या पदांना खूप मान असतो, या पदांना खूप अधिकार असतो, खूप वजन असतं. या पदांबाबतीत देखील चर्चा जी आहे ती सविस्तरपणे होईल. पण तुर्तास तरी ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. भाजप आणि शिवसेना या दोघांमधला जो वाद होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे. मुख्यमंत्री दावा सोडून आले, त्यानंतर वारंवार उपमुख्यमंत्री जे ते बोलत होते की आम्ही महायुती म्हणूनच लोकसभा विधानसभा लढलोय, स्थानिक पातळीवर थोडंफार वेगळं लढलो असू पण आम्ही सत्ता बसवताना मात्र महायुती म्हणूनच सत्ता बसू आणि तसंच होताना दिसतंय. बैठक झाली काल आणि आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे की सर्व महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हा माहितीचा असेल, कुठे शिवसेनेचा कुठे भाजपचा, अशा पद्धतीने तिढा जो विशाल पूर्णपणे सुटलेला आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल.